यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। यूसीएन बुद्धा पर। जय भीम, नमो बुद्धा. यूसीएन बुद्धाच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मी अमित इंदुरकर. मित्रांनो, आज आपल्यासोबत एक व्यक्ती आहे, एक विचारवंत आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर ॲडव्होकेट यशवंत चौरे सर. सध्या आपल्यासोबत आहेत. ते खास आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता पुण्यावरून आलेले आहेत, मुंबईवरून आलेले आहेत. हे विशेष आहे आणि सरांना बोलवण्यामागचा एक उद्देश आहे, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा एक दुर्मिळ दस्तऐवज, एक दुर्मिळ साहित्य ते प्रेक्षकांकरिता घेऊन आलेले आहेत. जे काम आजपर्यंत कुठल्याही संशोधकाला, कुठल्याही यंत्रणेला जमलेलं नाही, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती जी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येते, तिने देखील हा ऐतिहासिक दस्तावेज समोर आणलेला नाही, वाचकांपर्यंत पोहोचवलेला नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला समजून घ्यायचं असेल, तर अशा ऐतिहासिक दस्तऐवजाचं अध्ययन होणं हे अतिशय आवश्यक आहे. पण हे अध्ययन होण्याकरता ते ऐतिहासिक दस्तऐवज, हिस्टोरिकल डॉक्युमेंट येणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि ते आणण्याचं महत्वपूर्ण कार्य ॲडव्होकेट डॉक्टर यशवंत चौरे यांनी केलेलं आहे. सर, तुमचं खूप खूप आभार. तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आलात आणि जय भीम सर. जय भीम, स्वागत आपले. खूप महत्वपूर्ण तुम्ही दस्तऐवज घेऊन आलात सर. अतिशय महत्वपूर्ण, अतिशय दुर्मिळ. आंबेडकरी चळवळीचा एक सक्सेस डॉक्युमेंट म्हणजे तेच आंबेडकरी चळवळीचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलीचा एक मोठा ऐतिहासिक दस्तऐवज तुम्ही आणलात सर. त्याबद्दल तर तुमचे मनपूर्वक आमच्या संपूर्ण टीम तर्फे आभार. सर, हे सगळं करत असताना तुम्हाला नेमकं काय करावं लागलं, कशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स तुम्ही मिळवले, काय एकंदरीत या मागची एक पार्श्वभूमी आहे सर? जय भीम सर्वांना. आपल्याला माहित आहे, भारतीय संविधानाद्वारे मूलभूत हक्क मिळाले. बिलकुल बिलकुल. हे मूलभूत हक्क मिळेपर्यंतचा जर्नी कसा होता हे जर पाहायला गेलं तर आपल्याला बाबासाहेब वकील म्हणून जेव्हा आले तेव्हा घडलेल्या घटनेकडे लक्ष द्यावं लागेल. तर ती घटना अशी होती की बाबासाहेब वकील म्हणून त्यांचं नाव नोंदलं. नवीन बाबासाहेबांच्याकडे काम येत नव्हतं, तर त्यांचा एक छंद होता की लॉचे जर्नल्स वाचत बसणे. बिलकुल बिलकुल. आणि हे वाचता वाचता एके दिवशी बाबासाहेबांना तहान लागली आणि बार असोसिएशनमध्ये एक पाण्याचा मटका होता. तिकडे बाबासाहेब उठून पाणी पिण्यासाठी जाऊ लागले. तर त्यावेळेला जे सगळे हिंदू सॉलिसिटर्स, ॲडव्होकेट्स आहेत, बॅरिस्टर्स आहेत, सगळे गोळा झाले आणि म्हणाले, डॉक्टर आंबेडकर, यू आर नॉट अलाउड टू टेक वॉटर फ्रॉम दॅट पॉट. डॉक्टर आंबेडकर, तुम्हाला त्या माठातलं पाणी घेता येणार नाही. यू आर अनटचेबल, तुम्ही अस्पृश्य आहात. बरोबर. मग ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी बार असोसिएशनच्या अध्यक्षाच्या कानी घातली. अध्यक्षही तसेच म्हणाले, येस, यू कॅन टेक वॉटर फ्रॉम दॅट पॉट. आणि मग बाबासाहेब विचार करू लागले, मी इंग्लंडमध्ये राहून आलो, अमेरिकेत राहून आलो, उच्च शिक्षण घेतलंय, उच्च पदव्या घेतलेल्या आहेत, तिथे माझा असं कोणी भेदभाव केला नाही, डिस्क्रिमिनेशन केला नाही. हा माझा देश, माझ्या देशातलं माझं स्टेट, माझ्या स्टेटचं हे माझं हायकोर्ट, आणि त्यामध्ये एक मी बॅरिस्टर आहे. बरोबर. आणि बॅरिस्टर माणसाला पाणी भेटत नाही, तुम्हाला घेऊ शकत नाही असं म्हणतात वकील लोक. तर माझ्या सामान्य जनांचं काय खेड्यापाड्यामध्ये. बरोबर. कारण बाबासाहेबांनी अनटचॅबिलिटी काय असते हे लहानपणी अनुभवलेले आहे. परंतु आता बॅरिस्टर झाल्यानंतर पुन्हा अनटचॅबिलिटीचे चटके त्यांना दिसावेत, हे मोठं महाभयानक होतं. आणि मग बाबासाहेब म्हणले की आता याच्यावर काहीतरी आपण करायला पाहिजे. पण आपल्याला माहित असेल, 4 ऑगस्ट 1923ला S.K. बोले यांनी मुंबई कायदेमंडळात एक ठराव मांडला होता. तो ठराव असा होता की अस्पृश्य लोकाला पानवटे खुले करावे. त्याचप्रमाणे शाळा, दवाखाना, कार्यालय, न्यायालय याच्यामध्ये प्रवेश मिळावा, सार्वजनिक ठिकाणात प्रवेश मिळावा, असा ठराव मांडला. तो ठराव चर्चेनिशी काही दुरुस्त्या करून
आता समजा विहीर आहे, सार्वजनिक विहीर आहे, बरोबर. परंतु तिथे उच्च समाजाचे सुद्धा पाणी भरत असतील तर ते आम्हाला जमणार नाही असे म्हणू लागले. बरोबर. दुरुस्ती करणं सुचवणारे काही सभासद हम्म. ते म्हणले यांच्यासाठी वेगळी विहीर खोदा ना. हा, हा, हा. मग एक निर्णय होतो हम्म. की जिथे सरकारचा निधीनं बांधलेला असेल किंवा सरकार त्याचं नियंत्रण करत असेल, मेंटेनन्स बघत असेल, तर अशा ठिकाणी अस्पृश्य लोकांना प्रवेश द्यावा. म्हणजे ते सार्वजनिक संपत्ती. सार्वजनिक संपत्ती. निश्चितच. आणि मग असं झालं की तो ठराव पास झाला हम्म. 4 ऑगस्ट 1923ला. हा, हा. आणि त्यानंतर मुंबई सरकारने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक परिपत्रक काढलं ओके ओके. आणि ते परिपत्रक सगळ्या कलेक्टरांना पाठवून दिलं. हम्म. तसंच रायगड जिल्ह्याचे कलेक्टर हुड होते, म्हणजे त्याला कुलाबा जिल्हा म्हणत होते पहिले. बरोबर. ह्या कुलाबा जिल्ह्याचे कलेक्टर हुड यांच्याकडे ते सर्क्युलर गेलं. हम्म. त्यांनी ते सर्क्युलर त्यांच्या अखत्यारात असलेल्या हा, हा. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहेत, बरोबर. महानगरपालिका आहेत, हा, हा. यांच्याकडे पाठवलं. बरोबर. तसंच ते महाडपालिकेला गेलं. गेलं. आणि मग महाडपालिकेने त्या सर्क्युलरच्या आधाराने एक ठराव केला. हा, हा. तो ठराव 5 जानेवारी 1924ला. ओके. हा. किंवा आपल्या अखत्यारात असलेले पाणवटे आहेत त्या अस्पृश्याला खुले खुले केले. करायचे. परंतु हा ठराव 24ला होऊ नये, कुणाचं धारिष्ट होत नव्हतं नव्हतं, हा. की जाऊन पाणी घ्यावं बाबा, हा, बरोबर. कारण भीती आहे ना. हो हो हो. आणि मग त्यापायी आता मग बाबासाहेब म्हणाले की त्यांचा एक अनुभव झाला, आता पाणी बार असोसिएशनमध्ये मिळत नाही. मिळत नाही. त्याच दरम्यान एक अशी घटना घडते की चित्रे, सहस्रबुद्धे, टिप्पणीस हा, हा, हा. यांना पुरोहित वर्गाने प्रायश्चित लावलेलं असते. ओके. हा. आणि मग ते प्रायश्चित आम्ही भरत नाही म्हणतात. हा, हा. आणि ते बॉम्बे सर्व्हिस लीग स्थापन करतात, मुंबईत राहतात, दामोदर हॉलला. बरोबर. बाबासाहेबांचे वकिलीचं ऑफिस दामोदर हॉलला. दामोदरलाच. मग तिथे या सगळ्यांची गाठ भेट असते. हा, हा. मग बाबासाहेब आंबेडकर एक दिवशी चित्रे येतात बाबासाहेबांच्याकडे, सहस्रबुद्धे येतात बाबासाहेबांच्याकडे. बरोबर. मग ती चर्चा चालू होते. बाबासाहेब म्हणतात की मला सामाजिक क्रांती करायची आहे. करायचे. त्याच्यासाठी एक बहिष्कृत हितकारिणी सभा पण 1924ला स्थापन होते. स्थापन करतो. बरोबर. मग चित्रे यांना म्हणतात मला ती सामाजिक क्रांती जी करायची आहे ना, हा, हा. ही मी रायगडापासून करणार आहे. ओके. हा. चित्रे म्हणतात की रायगडापासून का? हा, हा. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशामध्ये मानव हक्काची जी पहिली क्रांती झालेली आहे ती रायगडावर झालेली आहे. ओके ओके. चित्रे पुन्हा विचारतात ती कशी? कशी काय? मग बाबासाहेब स्पष्टीकरण करून सांगतात की शिवाजी राजाला इथल्या पुरोहित वर्गानं, राजे तुम्ही अस्पृश्य आहात, शूद्र आहात, हा, हा. आपल्याला राज्याभिषेक करून घेण्याचा हक्क नाही. नाही. हा, हा. असं म्हणल्यानंतर एक राजाच्या, बघा, राजाच्या तिजोरीवर जगणारा हा पुरोहित पुरोहित. बरोबर. एवढा धारिष्ट करतो. अशीच घटना शाहू महाराजांच्या बाबतीतही घडलेली आहे. बरोबर. पंचगंगेश्वर स्नान करताना ते म्हणाले किंवा तो असाच आंघोळ न करता आलेला होता, तर त्यावेळेला राजाने विचारल्यानंतर घाडगे मामा विचारतात किंवा राजे हा पुरोहित असाच आलेला आंघोळ न करता. बरोबर. मग तेव्हा राजा विचारतात, शाहू महाराज विचारतात, अरे असं कसं? तर तो म्हणतो शूद्राची स्नान संध्या होताना आम्ही आंघोळ न करता आलो तरी चालते. चालेल. म्हणजे राजाच्या ट्रेझरीवर, कोषागारावरून त्यातून पैसा मिळतो, त्याच्यावर जगणारा हा पुरोहित एवढं धारिष्ट करतो. बरोबर. बरोबर. असंच धारिष्ट शिवाजी महाराजाला केलं होतं त्यांनी. हा, हा, हा. आणि मग मला हक्क नाही तो राज्याभिषेक करण्याचा असा हा म्हणतो, हा, हा. तो मी सिद्ध करून दाखवणार आहे. बरोबर. यासाठी मग शिवाजीराजे गागा भट्टाला काशीहून आणतात. निश्चितच ही घटना अनेक प्रेक्षकांना माहिती हा. आहे. महत्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर तिकडे येतो. तिकडेच येतो. मग चित्रे म्हणतात की तुमच्या दृष्टीतलं ठिकाण आमच्या महाडला आहे. शिवाजी महाराज तिथं सावित्री नदीमध्ये स्नान करायला येतात. हे महाड हे तिथली राजधानी आहे शिवाजी महाराजांची. आणि इथं पाल्याला ज्या बुद्धलेणी आहेत त्या बुद्धलेणीवर इथले महाडचे अनेक बागावचे महार पुणवेला एकत्र गोळा होतात, त्याला पांडवलेणी म्हणतात. तिथं हे उत्सव साजरा करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून बाबासाहेब म्हणतात किंवा पांडवांनी कधी लेणी खोदल्या, या भागात कुंभोज वंशीय विष्णुपुलिक नावाचा बौद्ध राजा होऊन गेला, त्यांनी त्या खोदल्या असतील. मग याच्यावर महाड हे ठिकाण, भाषणामध्ये देखील म्हणतात की ते पांडव वगैरे कोणी आले नाही. महाड हे ठिकाण निश्चित होते. मग 19 आणि 20 मार्च हे दिवस ठरतात त्या बहिष्कृत कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद ठरण्याचा. आणि त्या दिवशी 19 मार्चला एक मुक्तीचा संदेश देतात की तुम्ही घाणधंदे करायचे नाही, जातीधंदे करायचे नाही, मेलेले जनावर ओढायचं नाही, कुणाकडे फुकट चाकरी करायची नाही,
त्या फुकट चाकरीच्या बदल्यात पोस्ट शिळं अन्न मागायचं नाही, मागायचं. मुलांना शिकवा, सरकारी जमिनी कास्त करा, बरोबर बरोबर असा हा मुक्तीचा संदेश देतात आणि त्याचं पालनही आपला समाज करतो. करतो. म्हणून आजचं जीवन आपल्याला दिसते हे. निश्चितच सर. सर महत्वाचं म्हणजे तुम्ही जे पुस्तक हा. आहे मी माझ्या प्रेक्षकांना हे दाखवू इच्छितो. सरांनी एक महत्वाचं पुस्तक कंपाईल केलेलं आहे, त्याचं लेखन देखील केलेलं आहे. महाडचा मुक्ती संग्राम, ऐतिहासिक चौदार तळे दिवाणी प्रकरण, न्यायालयीन अभिलेख व कामकाज, हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल की तुम्ही हे पुस्तक मिळवून निश्चितच वाचा, कारण आपल्या चळवळीचा इतिहास समजून घेणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्याची आज नितांत आवश्यक आहे. आणि हा दुर्मिळ दस्तऐवज म्हणजे तुमच्यासाठी बहुमूल्य देणगी आहे. यशवंत चौरे सरांनी हा उत्कृष्ट असं कंपाईल करून, उत्कृष्ट असं लेखन करून हा दुर्मिळ दस्तऐवज वाचकांकरिता उपलब्ध करून दिलेला आहे. आपण त्याचीच थोडक्यात चर्चा करूया, कारण हा दुर्मिळ दस्तऐवज तुम्हाला वाचून संपूर्ण समजून घ्यायचा आहे. या दुर्मिळ दस्तऐवजाबद्दलची पार्श्वभूमी, ते तयार करताना येणाऱ्या अडचणी आणि बाकी सबंध गोष्टींवर आपण यशवंत चौरे सरांसोबत चर्चा करत आहोत. सर, हा महाडचा संग्राम झाला तिथे, त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. ते टीव्ही माध्यमातून, प्रसार माध्यमातून अनेकांना अनेक गोष्टी माहिती, म्हणून त्याची पुनरावृत्ती न करता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. सर, तो जो लढा लढला, त्यानंतर तिथे हाणामारी झाली, त्यानंतर कोर्ट केसेस झाले आणि निश्चितच तुमचं हे जे पुस्तक आहे हे कोर्ट केसेसशी रिलेटेड आहे. सर, बाबासाहेब आंबेडकर स्वतः वकील होते. तुम्ही हे कंपाईल करताना असा कुठला मुद्दा तुम्हाला जाणवला, तुम्ही स्वतः ऍडव्होकेट असल्यामुळे मी तुम्हाला हे विचारतोय, असा कुठला मुद्दा जाणवला तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरंच एक ह्युमन राईट्सचे चॅम्पियन आहेत आणि एक ते होतेच निश्चितच, पण असा कोणता मुद्दा तुम्हाला जाणवला एक वकील म्हणून बाबासाहेबांच्या वकिलीबद्दल, असा कोणता मुद्दा तुम्हाला हे करताना जाणवला? तर पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, या प्रश्नाला हात घालण्यापूर्वी, की हे दुर्मिळ दस्तऐवज मिळवण्याकरिता तुम्हाला काय संघर्ष करावा लागला, किंवा ते मिळवण्याकरता तुम्हाला काय युक्त्या कराव्या लागल्या, किंवा तो तुम्हाला कसा मिळाला? 19 मार्च रोजी केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की 25 डिसेंबर 1927 केलेल्या भाषणात म्हणतात की आपली ही सभा जी आहे, सत्याग्रह परिषद भरलेली होती, ही आणि फ्रेंच राज्यक्रांतीची क्रांतिकारकाची जी सभा आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोठे साम्य आहे. बरोबर. आणि दोघांच्या उद्दिष्टातही साम्य आहे. मग मी या वाक्याने मोठा प्रेरित झालो. बाबासाहेब फ्रेंच राज्यक्रांतीशी तुलना करतात, तर याचा काहीतरी आपण शोधायला पाहिजे. बरोबर. आणि मग शोधता शोधता एक घटना आपल्याला माहिती असेल की 20 मार्चला पाणी घेतल्यानंतर त्या पाण्याचं शुद्धीकरण केलं. बरोबर. गोमूत्र वगैरे टाकून ते आणि आपल्या लोकांच्यावर हल्ला पण झाला होता. बरोबर. बाबासाहेब आंबेडकर ते दंगा आणि हे शुद्धी या दोन्हीचा निषेध करतात. बरोबर. आणि घोषणा करतात की आता आम्ही अखंड सत्याग्रह करणार आहे. बाबासाहेब पुन्हा येणार, पुन्हा पाणी पाठवणार, पुन्हा आम्हाला शुद्ध करावं लागणार, म्हणून बाबासाहेबांच्या दिवाणी दावा दाखल होतो. तो दावा दाखल होतो 12 डिसेंबर 1927. आणि त्याच्या पहिलेच जो आपल्याला दंगा झाला होता, त्या दंग्यात आपल्या लोकांना मारहाण झाली होती, त्याची एक फौजदारी केस होती. त्या फौजदारी केसमध्ये बाबासाहेब प्रयत्न करतात सगळ्यात त्यांना कशी शिक्षा होईल यासाठी, साक्षी देतात. बाबासाहेब साक्षी झालेली आहे हुड मॅजिस्ट्रेट समोर, आणि त्या हुड मॅजिस्ट्रेटनी 4 महिने शिक्षा केली आरोपींना. मग त्याने अपील केलं आणि ते अपील BN संजाना सत्र न्यायाधीश ठाण्याचे त्यांच्या समोर चाललं. त्यांनी खालची निर्णय जशाल तसा कायम ठेवला, शिक्षा कायम ठेवली आणि वॉरंट काढून त्या आरोपीला जेलमध्ये टाकलं, म्हणजे शिक्षा भोगली त्यांनी. त्यानंतर हा दावा दाखल झाला. दाव्यात असं कथन होतं त्या लोकांचं की अस्पृश्य लोकांना या तळ्याचं पाणी घेण्याचा हक्क नाही, असा निर्णय द्यावा, केवळ आम्हालाच पाणी घ्यायचा हक्क आहे, कारण यांचं शुद्धीकरण केल्याशिवाय स्पर्श जरी झाला तरी आम्हाला जमत नाही, सावली जरी पडली तर जमत नाही, म्हणून यांना पाणी घेण्याचा हक्क नाही असा निकाल द्यावा. आणि 14 तळ्यावर त्यांनी कधी येऊ नये, आम्ही अस्पृश्यतेच्या प्रथेचं फार काटेकोरपणानं पालन करतो. बाबासाहेब त्या दाव्यात हजर झाले. न्याय व्यवस्थेला ते चॅलेंज करू इच्छित होते. बिलकुल बिलकुल. बाबासाहेब त्या दाव्यात हजर झाले आणि म्हणाले, हे जे लोक अस्पृश्यतेची प्रथा म्हणतात ना, ती प्रथाच मुळी न्याय तत्वाच्या विरुद्ध आहे. बरोबर. आणि मग ती न्याय तत्वाच्या विरुद्ध असल्यामुळं तिला त्या प्रथेला बेकायदा घोषित करावा, अशी मागणी बाबासाहेब करतात. आणि म्हणतात की 14 तळ जे आहे ना, महाडच्या नगरपालिकेचं आहे, म्हणून तेथे पाणी घेण्याचा सगळ्याला हक्क आहे, बोले ठरावाच्या कक्षेत.
बरोबर. म्हणजे महानगरपालिका ही सर्वांची हा, नगरपालिका नगरपालिका ते विशिष्ट सगळे वर्णाची किंवा जातीच्या धर्माची पब्लिक बॉडी आहे ना ती, होय, पब्लिक होय, बॉडी आहे. निश्चित, निश्चित. हा, सार्वजनिक बॉडी आहे ती. हम्म, हम्म. म्हणून त्याच्या मालकीचं असल्यामुळे सगळे पाणी घेऊ शकू, बरोबर बरोबर. म्हणून यांचा दावा डिसमिस करावा. हा हा आणि हा दावा मग पुराव्याला येतो. हा हा बाबासाहेबांचं चातुर्य बघा हा. साक्षार मिळवण्याचं. हा हा बरोबर हा. बरोबर. बघा शंकराचार्य बाबासाहेबांचे साक्षीदार असतात. हा हा डॉक्टर कुर्तकोटी नाशिकचे, बरोबर. हा, करवीरचे ते शंकराचार्य म्हणून गाजले होते. हा, त्याच्यानंतर पालये शास्त्री धर्मशास्त्राचे मोठे अभ्यासक, हे म्हणायचे ना लोक शुद्धी करायचं मोठं काम अवघड हा, आहे, हा. खर्चिक आहे. तर पालये शास्त्रींनी दुसरा श्लोक दाखवून दिला मनुस्मृतीतला, हा हा की अशा मोठ्या तलावासाठी शुद्धीकरणाची गरज नाही. हा हा म्हणजे जे त्यांचं जे होतं ते खोडून काढण्यासाठी धर्मशास्त्राचा अभ्यासक पालये शास्त्री खूप त्यांची साक्ष उपकारक ठरली. हा बरोबर. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर आपण म्हणतो ज्यांना सावरकर, विदा सावरकर, त्यांचे भाऊ नारायण दामोदर सावरकर बरोबर. यांची साक्ष आहे याच्यामध्ये. हा 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 बीजी खेर तत्कालीन बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री होते आणि बरोबर. सॉलिसिटर होते, त्यांची फर्म होती. हा हा ते बाबासाहेबांच्या अनेक सभा सुद्धा त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हा आहेत. हा तर त्यांनी साक्ष दिली या केसमध्ये. बरोबर. सुरेंद्रनाथ टिपणीसांनी साक्ष दिली आहे. हा, हा. देशपांडे यांची साक्ष झालेली आहे. बरोबर. तर अनेकांची साक्ष होऊन बाबासाहेबांचा महान युक्तिवाद, कायदे पंडित, कायद्याचं चातुर्य पणाला लावलं बाबासाहेबांनी आणि त्यांचा दावा डिसमिस झाला. हा हा जसा दावा डिसमिस झाला ते नाराज झाले. बघा एक घटना घडली हम्म, हम्म. की न्याय देणारा न्यायाधीश ब्राह्मण, ब्राह्मण. हा हा दावा दाखल करणारा ब्राह्मण, त्यांचा वकील ब्राह्मण. हां, अशा स्थितीत सुद्धा ती केस डिसमिस झाली. डिसमिस झाल्यावर त्या पहिले असे क्वार्टर नव्हते, बरोबर. तर ब्राह्मणाच्या वकिलाच्या घरी ते भाड्यानं राहत होते न्यायाधीश. हा हा त्यांना ते तुम्ही घर खाली करा अशी नोटीस दिली. नोटीस दिली. हा मी या पुस्तकात लिहिलंय हा बरोबर. की व्ही आर सराफ यांनी दिला न्याय पण स्वतः सोसला अन्याय. बरोबर. हं. तर हे अपील केलं जिल्हा न्यायालयाला त्यांनी. हा, हा. त्याच्यानंतर तिथेही हारले. हो बॉम्बे हायकोर्टाला अपील केलं त्यांनी, बरोबर. तिथेही हारले. तर ते त्यांचं अपील डिसमिस झालं. हम्म, हम्म. परंतु मानवी हक्क, अस्पृश्याला सुद्धा सार्वजनिक ठिकाणचं पाणी घेता येते, निश्चितच. हा हक्क स्थापन करायला हम्म, हम्म. न्यायालयात 2737 हम्म, हम्म. इतका कालखंड मोठा बरोबर. लढावा लागला बाबासाहेबाला. हम्म, हम्म. आणि मग त्या कालखंडाची सगळी कागदपत्र, त्या केसची एक ना एक कागदपत्र हा, हा, हा. गोळा करायला मला 12 वर्ष लागली. आणि हे 12 वर्षामध्ये एक एक कागदपत्र गोळा करायला मला एकच कागदपत्र आहे जो बाबासाहेब 1928ला सायमन कमिशन समोर सांगतात हा, हा. की अस्पृश्याला न्याय कक्षामध्ये प्रवेश नव्हता नव्हता. हा हा आणि ते प्रवेश देणारं सर्क्युलर मुंबई हायकोर्टानं काढलं. काढलं. हा. मग याचा शोध घेण्यासाठी मी 17 वेळेला इस्लामपूर ते मुंबई आलो. हा, हा, हा. आणि ह्या 17 वेळेमध्ये 4 दिवस थांबलो. 17 चोक 68 दिवस थांबलो. हा, हा. या 68 दिवसाचा येण्या जाण्याचा सगळा हा खर्च सांभाळून तो एक सर्क्युलर मिळवला आम्ही. हा, हा. त्या दिवशी मला खूप आनंद झाला. निश्चितच, निश्चितच. कारण हा मानवी हक्काचा दस्त आपल्याला प्राप्त झालाय. बाबासाहेबांच्या ह्या मानवी हक्काचा ग्रंथ मी लिहितो हा, आणि तिथून मग एक एक डॉक्युमेंट मला मिळवायला हे झालं. हा, हा. महाडला अनेक वेळेला गेलो, हा, हा, हा. तर अलिबागला अनेक वेळेला गेलो. समजा तुम्ही म्हणाले की मला हा डॉक्युमेंट तुम्हाला इथं भेटवलो, मी सगळं सोडून तिकडे तिकडे निघायचो. जायचो. हा, हा. असं करत 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 मला कागदपत्र भेटली आणि ती भेटलेली कागदपत्रांची मी फोटो घेतले जीर्ण असल्यामुळे. ओके तर त्याचा रंग असा असायचा, ओके ओके. असा. हा, हा. आणि मग आता हे तशाच तसं तर वाचकाला देणं आणि मला एक वाचन करणं कठीण होतं. कठीण होतं. बरोबर. मग कम्प्युटरच्या सहाय्याने त्याचा ब्लॅकनेस बाजूला काढला हा, हा. आणि मग दिसू लागली अक्षरं. हा, हा. मग अक्षरं त्याच्यात काही मोडी होती, मोडी लिपी. बरोबर, हा, बरोबर. त्याच्यात काही इंग्रजी होती. हो, हो. मग ते सगळं हे करायला क्लिअर करायला याला त्याला मला बराचसा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्याचा करावा वापर लागला. करून वाचनालायक झाला. हा, हा. आता ते मोडी असलेलं मोडीत आता मला तर मोडी कळत नाही. नाही. बरोबर बरोबर. मग ते ग्रंथ मांडणी करायचं ते त्याचं ज्ञान असल्याशिवाय आणि मोडी करून मोडीचं देवनागरीत आल्याशिवाय मला अशक्य होतं. बरोबर. मग त्याचा शोध घेत होतो मी. हम्म. कोण आहेत जाणकार चांगले पक्के. बरोबर. मीही मोडी शिकण्याचा प्रयत्न करू अरे लागलो. वा, वा. किंवा तिथे एक ट्रेनिंग देते हा, हा, पुण्याची संस्था. हा, हा. मग मी म्हणलो आता हे ट्रेनिंग मी घेऊ कधी आणि हे करू कधी. हा, निश्चितच. तर त्याच्यात एक मोडी जाणकार मिळाले, एक भंतेजी आपले जिवंत धम्मो. हा, हा. तर त्यांनी याचं देवनागरी लिपीमध्ये. देवनागरी लिपीमध्ये 1-1.5 वर्षात करून दिलं. आणि मग कळालं की असे असं आहे. मग ते क्रमवारीनं मांडणं हा, हा, हा. आणि त्या आधी क्रमवारीनं मांडून मग त्याचं ग्रंथरूपात करण्यासाठी लिखाण लिखाण करणं, करणं. याच्यासाठी 1 वर्षभराचा अवधी गेला.
म्हणजे आणि मग- एकंदरीत तुम्हाला हे दुर्मिळ दस्तऐवज पुस्तकात रूपात आणण्याकरिता 12 ते 13 वर्षाचा तुम्ही जवळपास 12, 14, 15 वर्षापर्यंतचा कालखंड गेलेला कालखंड आहे. गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग DTP करण्याला आणि पुस्तक रूपात येण्याला दुसरे 4 वर्ष 4 गेले. वर्ष म्हणजे एकंदरीत 20 वर्षाचा हा. तुम्हाला कालखंड हा. पार पाडावा हो, लागला. हो. एक प्रेक्षकांना मला एक सांगावं असं वाटतंय की संशोधकामध्ये जे गुण असतात, संशोधकामध्ये जे गुण असायला पाहिजे आणि त्या गुणांचा वापर करून जे मोठं संशोधन येतं ते संशोधन डॉक्टर यशवंत चौरे सरांनी आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या वाचकांसाठी आणलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मोडी लिपीमध्ये देखील याच्यात काहीतरी लिहिलेलं होतं, ते त्यांनी आणलेलं आहे. ते देखील मी वाचकांना दाखवू इच्छितो की मोडी लिपीमधला जो दस्तऐवज आहे तो त्यांनी आणला आणि त्याचं देवनागरी लिपीमध्ये ट्रान्सक्रिप्ट करून घेतलं. तुम्ही हे पाहू शकता की 14 तळ्याचा दावा हे मोडी लिपीमध्ये आलेलं सगळं त्यांनी मराठी अनुवाद करून घेतला. इव्हन हे करण्याकरिता त्यांनी मोडी लिपी शिकण्याची देखील एक हिंमत दाखवली आणि ते सगळं हे करून दिलं. या दुर्मिळ दस्तऐवजाला प्रकाशित करण्याकरिता 20 वर्षाचा कालावधी पार पाडावा लागला. एखाद्या संशोधकाला PhD करताना कमीत कमी 5 वर्षाचा कालावधी दिला जातो, 5 ते 3 वर्षाचा कालावधी दिला जातो. पण सरांनी 20 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हा दुर्मिळ दस्तऐवज वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि अतिशय महत्वाचा हा दुर्मिळ दस्तऐवज आहे. निश्चितच प्रेक्षकांना हा दुर्मिळ दस्तऐवज आवडेल आणि निश्चितच प्रेक्षक हा दुर्मिळ दस्तऐवज घेतील, वाचतील आणि संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा वापर देखील करतील. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे एक महत्वाचा सर्क्युलर सर आपल्यासोबत बोलले की बॉम्बे हायकोर्टाचा सर्क्युलर मिळवण्यासाठी 68 दिवस खर्च घातले. 10 ओळींचा सर्क्युलर मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची काही वर्ष खर्च 68 दिवस खर्च घातले. 68 दिवस आणि तो दुर्मिळ जो सर्क्युलर होता तो त्यांनी मिळवला आणि या शोध प्रबंधात, या शोध पुस्तकात त्यांनी तो सामील करून घेतला. अतिशय महत्वाचा आहे सर. मध्यंतरी या पुस्तकासंदर्भात देखील मला वाटतंय कोर्टामध्ये देखील न्यायाधीशांनी चरित्र साधने प्रकाशन कमिटीला फटकारला. हा फटकारला हा शब्द याच्यासाठी महत्वाचा आहे कारण शासनाची उदासीनता बाबासाहेबांच्या साहित्याप्रती दिसून आली आणि त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. कदाचित एका मराठी की हिंदी दैनिकात ते आलेलं आहे, त्याचं कात्रण देखील माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की चौरे सरांनी दिलेल्या दुर्मिळ दस्तऐवजाचं काय झालं, असं प्रश्न विचारलेला आहे. काय केलं तुम्ही ते दुर्मिळ दस्तऐवज, का बरं आलं नाही सर, काय आहे त्याची एकंदरीत पार्श्वभूमी, ते तुम्ही तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही ते चरित्र साधने प्रकाशन समितीला दिलं होतं का? हा, ते दिलेलं होतं. तर तो आता ग्रंथ आता येऊ घातलेला आहे. न्यायालयाचा आदेश झाल्याच्या नंतर तो ग्रंथ असा आहे की त्या काळामध्ये कुलाबा जिल्हा कलेक्टर आणि SP सरकारला काय कळवत होते बरोबर या सत्याग्रहाच्या बाबतीत. म्हणजे ते एक कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आहे, सिक्रेट डॉक्युमेंट. काय कळवत होते आणि सरकार त्यांना काय कळवत होतं. आणि तत्कालीन जसा कुलाबा समाचार हा मंडलिकाचा वृत्तपत्र होता, बरोबर. मग ह्या वृत्तपत्रात नवा काळ, भाला यामध्ये काय बातम्या येत होत्या ह्या सुद्धा सरकार कळवत होतं तिकडे. आणि मग सरकार मग त्याच्यावर काय करावं काय नाही यांना कलेक्टरला डायरेक्शन देत होते. मग ते डॉक्युमेंटेशन गोळा केलं आणि 14 तळ्याच्या केसच्या संबंधातला एक सोर्स मटेरियल नावाचा ग्रंथ त्यांच्याकडे दिलेला आहे. तो आता करार होऊ घातलेला आहे, करार होईल आणि तोही जनतेला येईल बघायला. म्हणजे सर त्या ग्रंथात आणि या ग्रंथात तफावत आहे? हा, तो ग्रंथ वेगळा. निवळ सरकार तिकडे काय कळवत होतं, आज सत्याग्रह इथे झालेला आहे, आज इथे मीटिंग झालेली आहे, काय स्फोटक वातावरण आहे, काय ठरले, काय सभा संमेलन होतात, काय कोणकोणते ठराव घेतले जातात, कसं त्या सत्याग्रहासाठी जाणार आहेत लोक, किती जाणार आहेत, तिथलं लॉ अँड ऑर्डर मेंटेन होईल का नाही होईल, या संबंधातली चर्चा जी असते ती सरकार जे कळवत असते, सरकारकडे कळवत असते कलेक्टर आणि SP. खुफिया रिपोर्ट आपण त्याला म्हणत असतो. तर हे सिक्रेट डॉक्युमेंट, बरोबर. म्हणजे पहिले सिक्रेट डॉक्युमेंट्स कळवायचे, सिक्रेट रिपोर्ट्स कळवायचे. ते काय रिपोर्ट होते आज जगाला आपल्याला बघायला भेटलं पाहिजे. तर ती रिपोर्टिंग मी गोळा केली आणि ती पण त्यांच्याकडे दिली.
आता हे पण दिलं होतं, पण ह्याच्यामध्ये कसं झालं होतं की मग डोळस साहेब होते त्यावेळेस, डोळस साहेब मरण पावले, त्याच्यामुळे मग सगळं सरकारी फायलीमध्ये इकडून इकडे फिरते, आणि मग इतके दिवस मी मेहनत केलेली आहे, किती दिवस थांबायचं. बरोबर. आणि म्हणून एक आम्ही प्रकाशन संस्था निर्माण केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधनाने प्रकाशन संस्था, संशोधन मीच केलंय, प्रकाशन आम्हीच करू. बिलकुल बिलकुल. म्हणजे कुठल्याही व्यक्तीची किंवा संघटनेची वाट न, प्रकाशन संस्थेची वाट न पाहता हा दुर्मिळ दस्तऐवज आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे आहे त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही बरीच मेहनत घेतली. म्हणजे ही फार अतिशय महत्वाची बाब असते. संशोधनही स्वतःच करायचं, त्याचं लेखन, त्याचं कंपाईल देखील स्वतःच करायचं, प्रकाशन देखील स्वतःच करायचं. ही सर तारेवरची कसरत आहे आणि ती तुम्ही तारेवरची कसरत पार पाडली आणि या तारेवरच्या कसरतीत तुम्ही यशस्वी होऊन हा एक शोध ग्रंथ तुम्ही वाचकांसाठी आणलेला आहे. सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो 14 तळ्याचा सत्याग्रह केला, हा जगातला मानव मुक्तीचा एकमेव असा पाण्यासाठी झालेला हा संघर्ष आहे. सर, काय सांगाल एकंदरीत हे करत असताना तुमच्या भावना कशा झाल्या? तुम्हाला काय वाटलं, एक ऍडव्होकेट म्हणून, एक संशोधक म्हणून तुम्हाला काय वाटलं की हा वेगळा जगावेगळं सगळं काही आहे? म्हणजे आज आम्हाला हे शिक्षणात आम्ही फ्रेंच क्रांती शिकतो, बरोबर, सगळी पुस्तकं धड्याच्या धडे असतात, पार 9वी-10वी पासून ते पार MA पर्यंतचे. मग ह्या क्रांतीचा धडा का नाही? बरोबर, तोही असला पाहिजे ना. निश्चितच. आणि मग एक ह्युमन राईटचा मोठा दस्तावेज, ह्युमन राईटची मोठी क्रांती आहे. या पुस्तकाचं प्रकाशन करताना सन्माननीय कुमार केतकर, राज्यसभेचे खासदार, ते म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार, बरोबर, 20 मार्च हा आमचा खऱ्या दृष्टीनं ह्युमन राईट डे आहे. बरोबर, जरी UN डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट 1948 ला झाला, तरी त्याच्या पूर्वी झालेला आहे ह्युमन राईटचं डिक्लेरेशन बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणून 20 मार्च आमचा ह्युमन राईट डे असावा, असं ते बोलले. आणि खऱ्या अर्थात ते सार्थ आहे. आणि बाबा त्यांनी असंही म्हणले की डॉक्टर चावरे, या तुम्ही संशोधन केलं, याला कोणा संस्थांचं किंवा सरकारचं काही अर्थसहाय्य भेटलं का? तर म्हणलं मला कुठलाच अर्थसहाय्य स्वतःच्या अर्थाने केलेला आहे. मी असं स्वतःला म्हणालो, यशवंत, तुला न्यायाधीशाची पदवी, न्यायाधीशाची खुर्ची बाबासाहेबांनी दिली आहे, बरोबर, बाबासाहेबाचाच पगार खातोस, बरोबर, आणि बाबासाहेबांचेच पैसे बाबासाहेबाच्या कागद गोळा करायला, क्रांतीची समाजाला कळवून देण्यासाठी दस्तऐवज गोळा करायचे, कर ना ते, बरोबर, असं स्वतःला समजून हे केलेलं आहे. हो, ओके, निश्चितच याचा तुम्हाला आनंद झालेला आहे, कारण हे ग्रंथ वाचकांना पोहोचलाय, ग्रंथरूपात आलेला आहे. सर, महत्वाचं तुम्ही दस्तऐवजीकरण केलं, महत्वाचं कार्य तुम्ही केलं, याकरिता आमच्याकडून, आमच्या तमाम टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर, अतिशय महत्वाचं आहे. मी माझ्या प्रेक्षकांना सांगतोय की निश्चितच हे पुस्तक तुम्ही तुमच्या संग्रहणीय असलं पाहिजे. हे संदर्भ ग्रंथ म्हणून तुमच्या नजीकच्या ग्रंथालयात संशोधक असाल तर निश्चितच हा दुर्मिळ दस्तऐवज तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. पत्रकार असाल, पत्रकारितेचे विद्यार्थी असाल तर निश्चितच हा दुर्मिळ दस्तऐवज, नवीन वकील असतील, न्यायाधीश असतील, ज्यांना अभ्यास करायचा आहे, ज्यांना संशोधन करायचं आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळी उच्चवर्णीय मंडळी होती आणि त्या उच्चवर्णीयांचा मुकाबला करण्यासाठी, कोर्टातला मुकाबला करण्यासाठी बाबासाहेबांनी जी यंत्रणा वापरली, जो युक्तिवाद वापरला आणि जे डावपेच वापरले, त्याची इत्थंभूत माहिती या पुस्तकात आहे. हे पुस्तक तुम्ही प्राप्त करून निश्चितच हे वाचाल, याचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर कराल आणि संशोधनाची एक नवी पायरी या ग्रंथाच्या सहाय्याने तुम्ही देखील चढाल, हीच तुमच्याकडून अपेक्षा. अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ तुम्ही आणलायत सर, आणि तुम्ही आमच्या स्टुडिओला आज भेट दिली, विशेष आमच्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर, मनापासून आभार. सर, आमच्या प्रेक्षकांना काही एक संदेश देऊ इच्छित असाल तर निश्चितच आमच्या प्रेक्षकांकरता तुम्ही एक संदेश द्या. एकच आहे, बाबासाहेब आंबेडकर ग्रंथसंग्रहाच्या बाबतीत काय बोलले ते सांगतो. निश्चित. बाबासाहेब म्हणतात की ज्या वेळेला इंग्रजांनी येथे प्राथमिक शिक्षण खुलं केलं त्यावेळी आमची माणसं शिकू लागली. निश्चित. आणि शिकून मिलिटरी मधली मोक्याची जागा काही मिळवली आणि त्याचा उपयोग करून त्याने अनेक ग्रंथ, दुर्मिळ ग्रंथ संपादित केले, संग्रहित केले. त्यासंबंधी बाबासाहेब म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिला होता, तर तो फारसा ऐकवत नाही, कोणाला माहिती नाही, परंतु तो ग्रंथ
मी माझ्या दिवंगत मित्राच्या घरी पाहिलेला आहे. निश्चित. हं. अत्यंत दुर्मिळ ग्रंथ आपल्या समाजामध्ये त्या लोकांनी गोळा केले. पांगरकर नावाच्या ग्रस्ताने ज्ञानसुधा नावाचा ग्रंथ कुणाकडे असेल, काव्यसंग्रह कुणाकडे असेल तर कळवा, अशी केसरीत जाहिरात दिली होती. अरे तर बाबासाहेब त्यासंबंधी म्हणतात, त्या पांगरकरला जर तो ग्रंथ कुठं भेटला नसेल तर तो माझ्या अस्पृश्य मित्राच्या घरी भेटू शकतो. म्हणजे त्या काळात जिथे ज्ञानाची दारं, विद्येची दारं बंद होती, अशा समाजाच्या माणसाने शिक्षणाचं खुलं केल्यानंतर कसा ग्रंथसंग्रह मोठा केला, तो ग्रंथसंग्रह करण्यासाठी किती सायास करावा लागला असेल, किती द्रव्याचा व्यय करावा लागला असेल, याचा विचार ज्याचा त्यांनी करावा. आणि ते लोक खरेच समाजासाठी भूषणावह होते. बिलकुल. तर मी म्हणतो की आपण सुद्धा असे ग्रंथ, अनेक ग्रंथ, हाच म्हणून नाही, बरोबर बरोबर, अनेक ग्रंथ संग्रहित ठेवावे, कारण ते पुढच्या पिढीला माहिती होतात. बरोबर, निश्चितच. एवढंच एक या निमित्तानं सांगू इच्छितो. निश्चित, सर. आणि ह्युमन राईटच्या संबंधात आपल्या समाजावर खूप अन्याय अत्याचार होऊ लागलेले आहेत. त्याच्यासाठी संविधानात आमचे काय हक्क दिलेले आहेत, निश्चित. आम्हाला ते ज्ञान असल्याशिवाय माझ्यावर अन्याय झाला हे कळणार नाही. बरोबर. म्हणून ते कळून घेण्यासाठी आपल्या अधिकाराची जाण करून घ्यावी आणि जिथे जिथे अन्याय होतो तिथे त्याला प्रतिकार करून न्याय मिळवण्याच्यासाठी सतर्क राहावं, एवढंच या निमित्तानं सांगतो. जय भीम. जय भीम. जय भीम. खूप महत्वाची अशी माहिती सांगितलेली आहे सरांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. आणि हे कार्य फक्त काही विशिष्ट व्यक्तींपुरता मर्यादित राहू नये, किंवा या पुस्तक विशिष्ट मर्यादित व्यक्तींपुरता, अभ्यासकांपुरता राहू नये, तर त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत कसे पोहोचवण्यात येतील याकडे प्रेक्षकांनी आमचे नियमित जे प्रेक्षक आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. आणि निश्चितच हा दुर्मिळ दस्तऐवज आहे. मी तुम्हाला पुन्हा या दस्तऐवजाचं नाव सांगतोय. महाडचा मुक्तीसंग्राम, ऐतिहासिक चौदार तडे, दिवाणी प्रकलन, न्यायालयीन अभिलेख व कामकाज. आपल्यासोबत याचे स्वतः कंपाईल करणारे संपादक, लेखक डॉक्टर यशवंत चौरे सर होते. आणि असा एक दुर्मिळ दस्तऐवज त्यांनी आपल्या याच्यासाठी आणलेला आहे. आणि तो प्राप्त करण्यासाठी आमच्या स्क्रीनवर सरांचा नंबर चालतो आहे. त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही निश्चितच हा ग्रंथ प्राप्त करून घ्या आणि या ऐतिहासिक लढ्याला जाणून घ्या. आणि तुमचा स्वतःचा संशोधनाचा क्षेत्र वाढवण्याकरता ही एक पायरी आहे. हा दुर्मिळ दस्तऐवज ही एक पायरी आहे, अतिशय महत्वाची. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तुम्ही पाहत राहा UCN बुद्धा. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम.